नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया IRB इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, IRB इन्फ्रा टोल रेव्हेन्यू अप 12% टू रुपीज 754 कोटी इन डिसेंबर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IRB इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीने आपल्या डिसेंबर 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, IRB इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीचा टोल रेव्हेन्यू डिसेंबर 2025 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 12% वाढून 754 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी म्हणजे डिसेंबर 2024 मध्ये होता 675 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे IRB इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया PN गाडगिल ज्वेलर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, PN गाडगिल ज्वेलर्स क्वार्टर 3 बिझनेस अपडेट रेव्हेन्यू सर्जेस 46% year on year basis. ई-कॉमर्स सेगमेंट जम्प्स 138%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PN गाडगिल ज्वेलर्स लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर कंपनीने फक्त क्वार्टर 3 मध्ये 3 कंपनी ओन आउटलेट्स क्वार्टर 3 मध्ये ॲड केले आहे आणि कंपनीचे क्वार्टर 3 एंड होईपर्यंत टोटल स्टोअर काउंट झाले आहे 66. मित्रांनो, कंपनीने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 4 ला घेऊन गायडन्स देखील इथे दिली आहे आणि कंपनीने सांगितले की क्वार्टर 4 मध्ये कंपनी 12 ते 14 नवीन स्टोअर ओपन करू शकते. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे PN गाडगिल ज्वेलर्स लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, संवर्धना मदरसन इंटरनॅशनल फायनलाइज जॉईंट व्हेंचर विथ इलेक्ट्रॉनिक्स सेक्युअर 51% ओनरशिप स्टेक. तर मित्रांनो, संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीने इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीसोबत जॉईंट व्हेंचर फायनलाइज केला आहे आणि कंपनीने मेजॉरिटी ओनरशिप हिस्सेदारी म्हणजे 51% हिस्सेदारी सेक्युअर केली आहे. आणि मित्रांनो, या पार्टनरशिपचा उद्देश काय आहे इथे आपण बघू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया एंजल वन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, एंजल वन लिमिटेडने ट्यूजडे 15 जानेवारी 2026 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी 15 जानेवारी 2026 ला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, करंटली कंपनीचा फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये पर शेअरचा, म्हणजे कंपनी 1:10 चा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते, 1:5 चा देखील करू शकते आणि 1:2 चा देखील स्टॉक स्प्लिट एंजल वन लिमिटेड अनाऊन्स करू शकते. आणि ॲक्च्युअलमध्ये किती करणार ते तर आपल्याला 15 जानेवारी 2026 लाच पाहायला मिळणार आहे. आणि एवढंच नाही तर कंपनी 15 जानेवारी 2026 ला आपला फर्स्ट इंट्रीम डिव्हिडंड फायनान्शियल इयर 2026 साठी अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, कंपनीने इंट्रीम डिव्हिडंड करिता रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे वेनसडे 21 जानेवारी 2026. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे एंजल वन लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया लार्सन अँड टुब्रो लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, L&T अवॉर्डेड ऑर्डर बाय इंडियन आर्मी टू अपग्रेड पिनाका रॉकेट लॉन्चर सिस्टम्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, L&T लिमिटेड या कंपनीला ऑर्डर रिसीव्ह झाला आहे इंडियन आर्मीच्या कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर्स
कडून कशासाठी टू ओव्हरहॉल अपग्रेड अँड मॅनेज ऑप्सिले स्किन इंडिजेनस पिनाका मल्टी रॉकेट लॉन्चर सिस्टीम्स करिता हा ऑर्डर एल एन टी लिमिटेडला मिळाला आहे आणि याच अपडेटमुळे एल एन टी लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टेक्समॅको रेल बद्दल. तर मित्रांनो टेक्समॅको रेल कम्प्लीट हायड्रो मेकॅनिकल वर्क्स फॉर 2000 मेगावॅट सुबनसिरी लोअर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीने इंडियाच्या रिन्युएबल एनर्जी जर्नीमध्ये मेजर माइलस्टोन अचीव केला आहे. तर कंपनीने 2000 मेगावॅट सुबनसिरी लोअर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टसाठी हायड्रो मेकॅनिकल सिस्टीम्सचा इरेक्शन आणि कमिशनिंग सक्सेसफुली कंप्लीट केली आहे आणि याच अपडेटमुळे टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड ही जबरदस्त कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो रेलटेल बॅक्स वर्क ऑर्डर वर्थ रुपीज 101.82 कोटी फ्रॉम PFMS फॉर IT इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला वर्क ऑर्डर रिसीव्ह झाला आहे पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम कडून आणि मित्रांनो या ऑर्डरची टोटल व्हॅल्यू आहे 101,82,38,520 रुपये आणि मित्रांनो याच अपडेटमुळे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. बोलूया IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन ऑन ट्रॅक फॉर अ अपग्रेड टू महारत्ना. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो करंटली IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे स्टेटस आहे नवरत्ना स्टेटस आणि मित्रांनो अशी अपेक्षा आहे की या कंपनीला लवकरच महारत्ना कंपनीचे स्टेटस भेटू शकते आणि मित्रांनो जर या कंपनीला महारत्ना स्टेटस भेटले तर ही रेल्वे फर्स्ट रेल्वे कंपनी होणार ज्याला महारत्ना स्टेटस मिळाले आहे आणि मित्रांनो ज्या कंपनीला महारत्ना स्टेटस मिळते त्याला खूप सारी बिझनेस करण्यासाठी फ्रीडम मिळते आणि मित्रांनो जर कंपनीला महारत्ना स्टेटस मिळाला तर हा एक कंपनीसाठी पॉझिटिव्ह साईन राहील आणि मित्रांनो याच अपडेटमुळे IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो अडानी ग्रीन शेअर इन फोकस ॲज युनिट सायन्स कॅप्टिव्ह हायब्रिड पॉवर डील विथ असाही इंडिया ग्लास. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने आपल्या स्टेप डाऊन सबसिडरी कंपनीच्या थ्रू गुजरातमध्ये आपल्या खावडा प्रोजेक्ट पासून असाही इंडिया ग्लासला 20.8 मेगावॅटचा सोलार वाइंड हायब्रिड पॉवर सप्लाय करण्यासाठी ॲग्रीमेंट साईन केला आहे आणि मित्रांनो याच जबरदस्त अपडेटमुळे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.